नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 17 ऑगस्टचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले जे काही ॲप्लिकेशनवरील कोर्सेस आहे त्यावर आपण 50% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही आताच जाऊन ते कोर्सेस परचेस करू शकता. आताच म्हणजे लेक्चर बघून जा. यानंतर बघा मित्रांनो, आपण इकॉनॉमिक्सच्या नोट्स पण आता तयार केलेले आहे आणि प्रॉपर त्या बनवलेल्या आहे. तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन याची सॅम्पल कॉपी बघू शकता. त्याचप्रमाणे पॉलिटीच्या नोट्स आहे, करंट अफेअर्सच्या नोट्स आहे. या सगळ्या नोट्स ज्या आहे त्यांची एकच किंमत आहे 99 रुपये. ठीक आहे, कोणतीही नोट्स जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला 99 रुपयामध्ये ती मिळून जाईल. या सगळ्या नोट्स, हे सगळे डिस्काउंटेड कोर्सेस आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर आपण या लेक्चरची PDF आता डेली अपलोड करणार आहोत आणि त्याचबरोबर इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स आपण रोज अपलोड करत असतो. बघा मित्रांनो, आजचं 17 ऑगस्टचं जे काही लेक्चर आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, अलीकडे अनेक सचिव जे आहे ते चेंज करण्यात आलेले. मग आता नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे गोविंद मोहन. आपण बघितलं होतं या अगोदर TV सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता जे काही गृह मंत्रालयाचे जे काही सचिव आहे तर ते गोविंद मोहन यांची नियुक्ती जी आहे ती गृह सचिव म्हणून करण्यात आलेली. बघा मित्रांनो, गोविंद मोहन जे आहे ते सिक्कीम केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. ते कोणाची जागा घेतील तर ते अजय कुमार भल्ला यांची ते जागा घेणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, दुसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये भारतात कोणत्या 3 नवीन रामसर पाणथळ स्थळांचा समावेश करण्यात आला ज्यामुळे देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या 85 झाली. पहिला समजून घ्या, एखादा क्वेश्चन असा सुद्धा येऊ शकतो की ऑगस्ट 2024 मध्ये एकूण किती रामसर स्थळांचा समावेश भारताच्या यादी म्हणजे भारताच्या बाबतीत भारतातील किती रामसर स्थळांचा समावेश ऑगस्ट 2024 मध्ये करण्यात आला. तर भारतातील 3 स्थळांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे की 3 स्थळांचा समावेश केला गेल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील रामसर स्थळांची यादी कितीवर पोहोचली तर ती 85 वर पोहोचली. या अशा क्वेश्चन मध्येच आपल्याला काही मुद्दे आहे, ठीक आहे, जे आपल्याला प्रश्न म्हणून परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बघा, हे जे 3 नवीन स्थळं आहे ती कोणती आहे तर ती 3 नवीन स्थळं आहे नाज रायन पक्षी अभयारण्य तामिळनाडू, त्यानंतर काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू आणि तवा जलाशय मध्य प्रदेश. तर ही 3 जी काही स्थळं आहेत त्यांना रामसर स्थळांचा दर्जा जो आहे तो अलीकडे देण्यात आलेला आहे. मग आता ही रामसर स्थळं काय असतात तर हे तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, जे काही दलदलीची ठिकाणं असतात, दलदल त्यालाच आपण पाणथळ स्थळ म्हणतो. ठीक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मार्शलँड म्हणतो. तर ही जी दलदलीची ठिकाणं असतात, आपल्यालाच वाटतं की काय कामाची दलदलीची ठिकाणं, पण यांचा खूप मोठा रोल असतो पर्यावरणामध्ये. जसं की ही नॅचरली पाणी शुद्ध करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड घेतात स्वतःमध्ये आणि ऑक्सिजन जे आहे ते बाहेर पडत असतो या दलदलीच्या ठिकाणांमधून. तर हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे. दलदलीच्या ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला बघायला मिळते आणि त्या मृदेमध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. हे हिचे फायदे. मग या दलदलीच्या मृदेला किंवा दलदलीला किंवा पाणथळ स्थळांना मार्शलँडला सेव्ह करण्यासाठी 1971 मध्ये इराणमध्ये एक करार करण्यात आला. त्याला म्हटलं तर रामसर करार. आणि या रामसर कराराचा स्वीकार भारताने 1982 मध्ये केला. तर हे काही साल पण लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील. आणि रामसर स्थळांवर तर प्रश्न येतोच येतो. ठीक आहे. मग आता 85 वर आपली संख्या पोहोचलेली रामसर स्थळांची भारतातील आणि त्यांनी एकूण 13,58,000 हेक्टर जमीन जी आहे तर ती व्यापलेली आहे. आता 2024 मध्ये काही रामसर स्थळं ऍड करण्यात आलेली आहे. भारतातील जी काही स्थळं आहे त्यांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला 2024 मध्ये. तर ती स्थळं बघून घेऊ. आता इथं नाजरायना पक्षी अभयारण्य, काजुवेली पक्षी अभयारण्य आणि तवा जलाशय ही तर आपण बघितली. पण त्याचबरोबर 2024 मध्ये अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटकमध्ये आहे. अघनाशिनी मुहाणा कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर मागधी केरे संवर्धन राखीव अभयारण्य ते कर्नाटकमध्ये आहे. करावेट्टी पक्षी अभयारण्य तमिळनाडूमध्ये आहे. लॉंगवूड शोला राखीव वन तमिळनाडूमध्ये आहे. नागी पक्षी अभयारण्य बिहारमध्ये आणि नक्टी पक्षी अभयारण्य बिहारमध्ये. तर एवढी स्थळं जी आहे ती 2024 मध्ये ऍड झालेली. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रात रामसर स्थळांची संख्या किती आहे आणि त्यांची नावं काय आहे आणि त्यांचं तुम्हाला समजून घ्या. जे पहिलं स्थळ असेल आणि आता सध्या जे लेटेस्ट स्थळ असेल तर त्यांचा तुम्हाला क्रम लावायचा आहे. ठीक आहे, जुनं ते नवीन असा क्रम तुम्हाला लावायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचंय. आजचा तुमचा
होमवर्क क्वेश्चनच तो आहे, ठीक आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला देत नाही, तोच आजचा होमवर्क क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे, तर तामिळनाडूमध्ये आहे 18. 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, ज्यामध्ये 10 रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर देशांचा विचार केला सगळ्यात जास्त युनायटेड किंगडम मध्ये 2 नंबरला मेक्सिको आहे आणि 3 नंबरला भारत आहे. भारतामध्ये एकूण 85 रामसर स्थळ आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून पार्वथानेनी हरीश यांची नियुक्ती करण्यात आली. तर बघा मित्रांनो, पार्वथानेनी हरीश जे आहे तर ते संयुक्त राष्ट्रामध्ये युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी बनणार आहे. बघा मित्रांनो, हे 1990च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहे. बघा यांनी कोणाची जाग घेतली हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. या क्वेश्चन मध्ये पार्वथानेनी हरीश यांच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे की यांनी कोणाची जाग घेतली, त्यांनी रुचिरा कंबोज यांची जाग घेतली. मग सर ह्या इतक्या महत्वाच्या का आहे, तर युनायटेड नेशन मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहे रुचिरा कंबोज आणि 100% आपल्याला यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे मी जर म्हणतोय ना क्वेश्चन येऊ शकतो, तर आजपर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून आहे क्वेश्चन येईल तुम्हाला. तर रुचिरा कंबोज या युनायटेड नेशन मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला राजदूत होत्या आणि आता त्यांची जागा पार्वथानेनी हरीश हे घेणार आहे. संयुक्त राष्ट्राबाबत सांगायचं झालं तर 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापना करण्यात आली. सॅन फ्रान्सिस्को USA मध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि अँटोनियो गुटेरेस त्याचे सरचिटणीस आहे. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या शेवटी आपण काही योजना सुद्धा बघणार आहोत, राज्य आणि त्यांनी सुरू केलेली योजना, आणि तेच आज मी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण बरेचसे एक्झाम सुद्धा जवळ येत आहे. बघा चौथा क्वेश्चन, 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून 11 वेळा राष्ट्रध्वज फडकवणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण, तर बघा ते आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांनी किती वेळा राष्ट्रध्वज फडकवलेला आहे, 11 वेळा. आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रध्वज कोणी फडकवला, तर नरेंद्र मोदी यांनी. बघा मित्रांनो, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात, तर प्रजासत्ताक दिनी आपले राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात. तर हा एक डिफरन्स जो आहे हा नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आता इथं काही मुद्दे सांगतो तुम्हाला, ते लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त वेळा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकवलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधीजी यांचा क्रमांक आहे, त्यांनी 16 वेळा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 17 वेळा, कारण कालच्याच लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास केला होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा. आता मनमोहन सिंग यांचा रेकॉर्ड कुणी मोडलेला आहे, तर नरेंद्र मोदी यांनी मोडलेला आहे. आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती, विकसित भारत. यानंतर पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेथा थाउसिन यांना नैतिकतेच्या उल्लंघनामुळे पदावरून हटवण्यात आले, तर बघा मित्रांनो, काही देश जे आहे ते वेगळेच एक्झाम्पल सेट करतात. जसं की श्रेथा थाउसिन थायलंडचे पंतप्रधान होते आणि त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. काय काढून टाकण्यात आलं, तर एक गुन्हेगारीचा आरोप असलेल्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती केली, म्हणून इथं त्यांना पदावरून जे आहे ते काढून टाकण्यात आलं. आणि आपल्याकडे जर बघितलं तर मंत्री आणि खासदार आणि गुन्हेगारी यांचं तर किती जवळचं नातं आहे हे आपण समजू शकतो. म्हणजे काही देश जे आहे ते एक वेगळं एक्झाम्पल सेट करताना आपल्याला दिसत आहे की श्रेथा थाउसिन जे आहे मित्रांनो, तर त्यांना फक्त पंतप्रधान पदावरून याच कारणामुळे काढून टाकलं, कारण त्यांनी एका मंत्र्याची नियुक्ती केली ज्याच्या नावावर गुन्हा होता. ठीक आहे, तर हे नैतिकतेच्या कारणावरून काढून टाकलेले श्रेथा थाउसिन यांचं नाव लक्षात ठेवा, थायलंडचे पंतप्रधान होते. थायलंड जो आहे त्याची राजधानी आहे बँकॉक आणि चलन आहे थाई बात. यानंतर पुढे जाऊया. बघा ही खूप चर्चेमध्ये असणारी संस्था आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी, तर ईडीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ईडीचे नवीन संचालक बनलेले आहे राहुल नवीन. बघा मित्रांनो, ईडी कंटिन्यू चर्चेमध्ये होती. मग ईडीचे संचालक कोण बनलेले आहे, राहुल नवीन. ते कोणाची जागा घेणार आहे, तर ते संजय कुमार मिश्रा यांची जागा घेणार आहे. ते ईडी मध्ये या अगोदरही ते ईडी मध्येच काम करत होते राहुल नवीन, आता ते ईडीचे संचालक बनलेले आहे. यापूर्वी ते कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. यानंतर ईडीची स्थापना 1 मे 1956 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्ये फ्लड वॉच इंडिया 2.0 ऍप लॉन्च केला आहे, तर बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर जलशक्ती मंत्रालयाने एक ऍप लॉन्च केलेला आहे, फ्लड वॉच इंडिया. फ्लड वॉच इंडिया ऍप काय, तर त्यावर एखाद्या ठिकाणी पूर आला तर त्या पुराबाबत आपल्याला लगेच माहिती कळते की ह्या ठिकाणी परिस्थिती बिकट झालेली आहे किंवा इथं पूर येऊ शकतो किंवा इथं पूर आलेला आहे. तर फ्लड वॉच इंडिया 2.0 ऍप जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित आहे. जलशक्ती मंत्री कोण आहे सध्या, तर CR पाटील. ठीक आहे, CR पाटील हे जलशक्ती मंत्री आहे सध्या. यानंतर पुढे जाऊया. जलशक्ती मंत्रालयाची स्थापना आता अलीकडे मे 2019 मध्ये मोदींच्या सेकंड टर्मच्या वेळी करण्यात आली होती.
यानंतर 8वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये इंद्रायणी पुलाचं उद्घाटन कुठे झालं? तर बघा मित्रांनो, इंद्रायणी हा पूल सिक्कीम मध्ये आहे. बघा, जो काही उत्तर सिक्कीम आणि दक्षिण सिक्कीम आहे त्यांना जोडण्याचं काम हा इंद्रायणी पूल करतो. हा पूल अलीकडे एका पुरामध्ये वाहून गेला होता आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जी आहे BRO, तर तिने हा पूल परत एकदा विकसित केलेला आहे. तर त्याचं उद्घाटन सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी केलेलं आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. कोणी बनवला तो? BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर सिक्कीम बाबत जाणून घेऊया. 16 मे 1975 ला सिक्कीम राज्य बनलं. त्यानंतर राजधानी आहे गंगटोक, मुख्यमंत्री आहे प्रेम सिंग तमांग आणि राज्यपाल आहे ओम प्रकाश माथुर. यानंतर बघा, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बाबत जाणून घेऊया. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत BRO काम करतं. 7 मे 1960 ला स्थापना झाली होती. मुख्यालय आहे दिल्ली येथे आणि महासंचालक आहे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी दुर्गम भाग असतो त्या ठिकाणी रेल्वे, ब्रिज, रेल्वेचे रूळ टाकणं, त्यानंतर ब्रिज बनवणं आणि रस्ते बनवण्याचं काम जे आहे ते मेन करून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करत असतं. टनल बनवणं. यानंतर 9वा क्वेश्चन, कोणत्या देशाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली? तर फुमियो किशिदा 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. ते जपानचे सध्याचे पंतप्रधान आहे. तर बघा, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये जपानमध्ये निवडणुका होणार आहे आणि निवडणुका अगोदर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि परत निवडणूक लढवणार नाही. त्यांची पार्टी लक्षात ठेवा, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. त्याचबरोबर जपान जो आहे त्याची राजधानी आहे टोकियो, चलन आहे येन आणि सध्याचे पंतप्रधान आहे फुमियो किशिदा. ते राजीनामा देणार आहे त्याची त्यांनी जस्ट घोषणा केली. त्यानंतर कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कल याची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मॉर्नी मॉर्कल हा दक्षिण आफ्रिकेचा एक बॉलर होता. आता तो भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनलेला आहे, बॉलिंग कोच बनलेला आहे. तर आता बांगलादेश सोबत आपली एक सिरीज होणार आहे चेन्नईमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये. तर तो तेव्हापासून ते कोचिंग चालू करतील आणि जो काही 2027 मध्ये होणारा वर्ल्ड कप आहे त्या वर्ल्ड कप पर्यंत ते वन डे मध्ये भारताचे ॲज अ बॉलिंग कोच म्हणून काम करणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. यानंतर 11वा क्वेश्चन, भारतीय पॅरा शटलरचे नाव सांगा. आता शटलर म्हणजे काय मित्रांनो? बॅडमिंटनचे खेळाडू. आणि पॅरा म्हणजे काय? तर दिव्यांग, अपंग खेळाडू. तर भारतीय पॅरा शटलरचे नाव सांगा ज्याला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंग विरोधात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 18 महिन्यांसाठी निलंबित केलं. आता डोपिंग म्हणजे काय? तर काहीतरी ड्रग्ज घेऊन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करणं, स्टॅमिना वाढवण्यासाठी ड्रग्ज घेणं. तर मग तो पॅरा शटलर कोण आहे? तर प्रमोद भगत हे त्यांचं नाव आहे. तर आपल्याला फक्त प्रमोद भगत हे लक्षात ठेवायचं, बॅडमिंटनशी संबंधित आहे. त्यानंतर भारतीय नौदलाने माझगाव डॉक लिमिटेडला जर्मन सहकार्याने किती पाणबुड्या तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे? तर बघा मित्रांनो, माग प्रोजेक्ट 75 अंतर्गत माझगाव डॉक शिप लिमिटेड जी आहे तर ती फ्रान्सची एक कंपनी आहे नेव्हल ग्रुप. तर यांच्यासोबत त्यांनी एक पाणबुड्या बनवण्यासाठी प्रोजेक्ट 75 सुरू केला होता आणि त्या अंतर्गत 6 पाणबुड्या बनवल्या होत्या. मग आता तो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. त्या 6च्या 6 पाणबुड्या भारतीय नौदलाला मिळालेल्या आहे. मग आता आपण जर्मनीच्या एका कंपनी सोबत परत अजून एक करार केलेला आहे माझगाव डॉक लिमिटेडने आणि परत 6 पाणबुड्या बनवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, यासाठी 60,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. किती? 60,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बघा, माझगाव डॉक जे काही शिप लिमिटेड आहे तर त्याची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती मुंबई येथे. याचे अध्यक्ष आहे राजीव सिंघल. यानंतर 13वा क्वेश्चन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केले? तर 103 शौर्य पुरस्कार मंजूर करण्यात आलेले आहे. आणि यावर आता आपण काही दिवसांमध्ये एक डीप लेक्चर घेऊया की कोणाला कोणता पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन, हा मोस्ट इम्पॉर्टंट, हा परीक्षेमध्ये येऊ शकतो आपल्याला. राष्ट्रीय अंतराळ दिवस 2024 कधी साजरा केला जाईल? तर राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केला जाईल. 23 ऑगस्टच का? तर 23 ऑगस्ट 2023 रोजी आपलं जे चंद्रयान आहे, चंद्रयान 3, तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं आणि मग त्याच्या स्मरणार्थ 23 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं? अंतराळ दिवस, स्पेस डे म्हणून सेलिब्रेट करायचं आहे. मग यावर्षीच्या स्पेस डेची थीम लक्षात ठेवायची तुम्हाला, टचिंग लाईव्ह व्हाईल टचिंग द मून, इंडिया स्पेस सागा. तर अशी याची थीम होती. तर इंडिया स्पेस सागा शेवटी आहे बघा. यानंतर पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन, 2028 मध्ये जी काही उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर, तर त्यामध्ये कोणत्या 5 नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर इथे एक 6वा ऑप्शन पण द्यायला पाहिजे होता वरील पैकी सर्व. तर हे सगळेच खेळ जे आहे, बेसबॉल किंवा आपण त्याला सॉफ्टबॉल म्हणतो, क्रिकेट,
लॅक्रॉस, आपण जर इथं बघितलं तर फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश, तर ही सगळी खेळ जी आहे तर ती ऍड केली जाणार आहे. यापूर्वी क्रिकेटला फक्त ऑलिम्पिकमध्ये एकदाच ऍड केलं होतं, नंतर मग त्याला काढून टाकले, 1990 मध्ये ऍड केलं होतं. तर बघा 2028 मध्ये ऑलिम्पिक अमेरिकेमध्ये होणार आहे, लॉस एंजेलिस या ठिकाणी. त्याचबरोबर आता काही महत्त्वाची राज्य आणि त्यांची योजना बघूया. जसं की हर घर हर गृहिणी योजना पोर्टल जे आहे ते हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेले. कालचा होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला विचारला होता. त्यानंतर गोयम विनामूल्य वीज एवजन योजना गोव्याची आहे. त्यानंतर श्रमिक बसेरा योजना गुजरातची आहे. IT सक्षम युवा योजना हरियाणाची आहे. त्यानंतर NTR भरोसा पेन्शन योजना आंध्र प्रदेशची आहे. त्याचबरोबर लाडका भाऊ योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्राची आहे. नंदिनी कृषक समृद्धी योजना उत्तर प्रदेशची आहे. त्यानंतर महंतरी वंदना योजना छत्तीसगडची आहे. आणि मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थानची आहे. तर या काही योजना होत्या. बघा मित्रांनो, आपल्या ऍप्लिकेशनवर डिस्काउंट ऑफर सुरू आहे. 50% पर्यंत वेगवेगळ्या कोर्सेसवर आम्ही डिस्काउंट उपलब्ध करून देत आहोत. त्याचा लाभ घ्या आणि कमी फीजमध्ये तुम्हाला बॅचेस मिळत आहे, क्वालिटी एज्युकेशन मिळत आहे. तर त्याचा फायदा 100% तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये होणार आहे. आणि कोणत्याही क्लासपेक्षा कमी फी आणि कितीतरी चांगली क्वालिटी जी आहे ती आपण प्रोव्हाइड करत आहोत. बघा मित्रांनो, ज्यांनी क्लास परचेस केला आणि ते हे लेक्चर बघत आहे तर त्यांना माहितीच असेल, त्यांनी तुमचे एक्सपिरियन्स नक्कीच या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. बघा, या आपल्या क्लास नोट्स आहे, तुम्ही परचेस करू शकता. लवकरच महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुद्धा क्लास नोट्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हे आपला ऍप्लिकेशन आहे अभ्यास मित्र. त्यानंतर टेलिग्रामचं चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, सगळ्याला फॉलो करायला विसरू नका. थांबूया इथं. जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद. हॅव अ नाईस डे.